मित्रांनो, दुपार झालेले आहे. तर दुपारसाठी मी आज बिर्याणीचा बेत बनवला आहे. तर चला तुम्हाला दाखवते बिर्याणी कशी बनवते ते. मी अर्धा किलो चिकन आहे. चिकनमध्ये हळद मीठ लावून मी शिजवून घेते. शिजवताना हळद मीठ वगैरे लावलेलं आहे. आणि इकडे मी भात टाकला आहे, भात बनवण्यासाठी लावला आहे. आणि ते एवढे मी टोमॅटो घेतले, याची मी प्युरी बनवणार आहे. आणि आता मी कांदे पण हे बघा, मी कांदे पण घेतलेत एवढे 5-7 कांदे छोट्या साईजचे आहेत. आणि एवढे छोट्या साईजचे मी टोमॅटो घेतलेत 5-6 आणि असे कापून घेतले. आता मी प्युरी बनवणार आहे याची. चला दाखवते. आलू मसाला मी मसाल्यामध्ये काय काय घेणार आहे ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा, मी असं थोडंसं चिकन मी असं शिजवून घेतलं आहे, थोडंसंच, जास्त नाही. आणि इथे मी कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवणार आहे. आणि इथे मी ठेवला आहे गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवला आहे. त्याच्यामध्ये तेल 4 पळ्या आपण तेल टाकूया. बघा, आता ते मी प्युरी बनवून घेते, तोपर्यंत तेल गरम होईल. इकडे तेल गरम झालेलं आहे. आता मी कांद्याची प्युरी टाकून घेते. त्यातच मी आता टाकणार आहे हा एव्हरेस्टचा मटन मसाला, चिकन बिर्याणी मसाला टाकणार आहे. हा चिकन बिर्याणी मसाला आहे, हा टाकला आहे मी. आणि याच्यात टाकणार आहे लाल तिखट, त्यानंतर टाकणार आहे एव्हरेस्टचा मटन मसाला. त्यानंतर टाकणार आहे मी हळद, 1 चम्मच हळद टाकणार आहे, कारण की त्याच्यात पण मी शिजवताना हळद टाकलेलं आणि मीठ. आणि आता आपण तेल सुटेपर्यंत असं व्यवस्थित परतून घेऊयात. तेल सुटलेलं आहे, हे बघा. आणि आता मी टाकणार आहे चिकन, शिजवलेलं चिकन टाकते. त्यानंतर मी टाकणार आहे टोमॅटो प्युरी. आता हे मी अख्खा मसाल्यामध्ये हे लवंग घेतलं आहे, 2 चक्री फूल घेतलं आहे, थोडेसे धने आणि 3 तेजपत्ता. आता मी हे टोमॅटो प्युरीमध्ये घालून मी वाटणार आहे. अद्रक लसूण पण टाकणार आहे मी प्युरीमध्येच वाटायला. बघा, टोमॅटो प्युरी बरोबर मी आता हे सगळं वाटून घेणार आहे. आता हे टोमॅटोची प्युरी आणि तो मसाला होता तो मी घालून घेते याच्यामध्ये. आणि आता आपण वर खाली करून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे पुदिना. पुदिना तुम्ही जेवढा टाकेल तेवढा चांगला लागेल याच्यामध्ये. तर पुदिना भरपूर असं टाका. आणि आता आपण हे व्यवस्थित 20 मिनिटं शिजवून घेणार आहे चिकनला. त्याच्यानंतर इथे भात पण तयार आहे. आता मी याच्यात हिरव्या मिरच्या पण टाकणार आहे. आणि आता आपण हे 20 मिनिटं शिजवून असं घेणार आहे झाकून घेऊन. आता मी हा भात
थोडा काढलेला आहे. हे बघा, हा मी थोडासा राईस काढलेला आहे. आता या राईसमध्ये मी थोडंसं हे चिकनचा आपला हा ग्रेव्ही तयार आहे. आता आपण लावून घेऊयात तर थोडं थोडं. हे बघा, मी हा राईस काढलेला आहे थोडा इथे. आणि आता आपण ही ग्रेव्ही तयार आहे. या तयार ग्रेव्ही आपण या चिकनमध्ये टाकणार आहे. बघा असं. आता आपण टाकूया हा राईस. बघा, आता परत आपण थोडासा भात टाकणार आहे याच्यामध्ये. आता टाकणार आहे थोडासा पुदिना आणि थोडासा परत आपण हा कलर टाकणार आहे. हे बघा, आणि 2 मिनिटं झाकण मारून वाफेवर लावणार आहे गॅसवर. हे बघा, आपली बिर्याणी तयार आहे. का तर अशी झालेली आहे बिर्याणी आपली. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.